विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्सचा अभ्यास एका दिवसातच फिनिश करायला जमलं पाहिजे. का? तुम्हाला माहिती आहे 15 टॉपिक आहेत मॅथ्सचे. एकच दिवस सुट्टी आहे बोर्डच्या एक्झाम मध्ये. अरे इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर फिजिक्सच्या पेपरला बऱ्यापैकी सुट्टी आहे. काळजी नाही. पण याचा अर्थ आता फिजिक्सचा अभ्यास सोडून द्यायचा का? नाही. तो तर करावा लागेलच. त्याच्यानंतर यावर्षी तुमची बॅच लकी आहे कारण केमिस्ट्रीला 2 दिवस सुट्टी आहे तुम्हाला. त्या 2 दिवसात तुम्ही केमिस्ट्री पण बऱ्यापैकी उरकू शकताय. पण मॅथ्स मेन कारण सांगतो मुलांच्या मनातली भीती, की फक्त 20 मार्क आहेत इंटरनल, प्रॅक्टिकलचे मार्क म्हणूया. फक्त 20 मार्क आहेत. 35 मार्काला आहे. अजून 15 मार्क पाडायचे आहेत आणि बऱ्याच मुलांसाठी हे अवघड आहे मॅथ्समध्ये. काहीच अभ्यास न करता 15 मार्क मिळवणं एवढं सोपं नाहीये बाळांनो, लक्षात घ्या. त्यात आणखीन एकच दिवस सुट्टी आहे हेही इम्पोर्टंट आहे. मग काय? मग तुम्हाला पाहिजे असा एक स्टडी प्लॅन, की जो स्टडी प्लॅन तुम्हाला नुसतं पास नाही करणार, चांगला स्कोर करेल. चला माझ्या एका स्टुडंट बद्दल सांगतो मी तुम्हाला. बोर्डची एक्झाम सुरू होती. फिजिक्सचा पेपर झाला. ओके. मी त्याला विचारलं, "अरे किती मार्काचा अटेम्प्ट केला?" तो म्हणला, "सर फक्त 4 मार्काचा पेपर अटेम्प्ट करून आलोय." मला तर शॉकच बसला होता, लक्षात घ्या. फक्त 4 मार्क. एम-सी-क्यू सोडून हां. एम-सी-क्यू चेक केले आम्ही. 4 ते 5 त्याच्या बरोबर आले होते एम-सी-क्यू. 4 ते 5 एम-सी-क्यू बरोबर आल्यात. फक्त 4च मार्काचा पेपर अटेम्प्ट केलाय. मग आता मला तर भीती वाटली, पासिंग तर होतोय का नाही? इथं ग्रुप क्लिअर करायचा होता. मग आम्ही काय केलं सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. बरं तो बोलला म्हणून कळालं ना. बोलल्यामुळं कळालं. मग आम्ही काय केलं, त्याचा केमिस्ट्रीचा अभ्यास पर्सनली करून घेतला. समोर बसवून केमिस्ट्रीत 50-55 मार्क पडले. पण मॅथ्समध्ये मात्र सुट्टी दिली नाही. मॅथ्समध्ये 78 स्कोर झाला त्या मुलाचा. ग्रुपिंग क्रायटेरिया तर आपोआप क्लिअर झाला. पण करून घ्यावं लागलं. मग कुठला स्टडी प्लॅन आम्ही वापरला ते मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं बरं का, समजून घ्यायचं. व्यवस्थित लक्ष द्या. मी सुरुवात करतोय. हो आणि हे सांगणार आहे मी. पण तुम्हाला ते करावं लागणार आहे हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता YouTubeवर बरेच जण तुम्हाला सांगतायत, खूप छान गाईड करतायत. पण नुसतं तेवढंच बघून होणार नाहीये. तुम्हाला तुमची ताकद वापरावी लागेल. हे परत सांगतोय. ते उघडावं लागेल, त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. सुरुवातच सांगतोय मी ॲट एनी कॉस्ट तुम्ही पहिल्यांदा करणार आहे डेरिव्हेटिव्ह या टॉपिक मधले थेरम. मग जवळ-जवळ तुमचे 3+1 आता हा 3+1 काय प्रकार आहे? थेरम 3 मार्कालाच येतं बरं का आणि त्याच्यावर बेस्ड एक छोटंसं न्यूमेरिकल विचारतात. एकदम छोटं न्यूमेरिकल. ते 1 मार्काला मिळून 4 मार्क. 3 थेरम 4 मार्क. डेरिव्हेटिव्ह इम्पोर्टंट थेरम सह्याद्री ट्युटोरियल्स जुना बेस्ट व्हिडिओ मिळणार आहे पहिल्यांदा बघायचा. आणि बघितला तर या व्हिडिओ खाली पण कमेंट करा. त्या व्हिडिओ खाली पण कमेंट करा बरं का, की तुम्हाला समजतंय, जमतंय, कॉन्फिडन्स वाढतोय. पण डेरिव्हेटिव्हचे थेरम झाल्यानंतर नाही नंतर काय केलं पाहिजे? मी तुम्हाला आज सांगतो. नंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये 2च थेरम आहेत. येण्याचे चान्सेस खूप आहेत. अगदी 3 मार्क कन्सिडर करून चाला. थेरम नाही आलं, न्यूमेरिकल त्याच थेरमवर बेस्ड येईल. सांगतो टॅन थिटाचा थेरम आहे आणि ते होमोजिनियस इक्वेशन सेकंड डिग्रीचं कुठलंतरी थेरम आहे. बघा 2च थेरम आहेत. 2च थेरम त्यातलं एक थेरम याचे चान्सेस जबरदस्त आहेत. बरं त्याच्यानंतर इंटिग्रेशनचे थेरम आहेत. पण थांबा, मी तुम्हाला सांगणार आहे एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स. मी इथं लिहितोय 100% गॅरंटी. गॅरंटी. 2021 पासून बोर्डचा पेपर कुठलाही काढून बघायचा. तुम्हाला एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्सचं न्यूमेरिकल दिसणार म्हणजे दिसणार गॅरंटीनं 2 ते 3 मार्क फिक्स आहेत, लक्षात घ्या. ओके. हे झाल्यानंतर इंटिग्रेशनचे थेरम नाही. याच्यानंतर मला हवाय लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स एल-पी-पी. गॅरंटीनं सांगतो सेक्शन डी मध्ये फिक्स आहे 4 मार्काला. जमणार आहे तुम्हाला. ग्राफ काढायचे असतात. वन शॉट 25 ते 28 मिनिटाचं लेक्चर आपल्या YouTube चॅनलवरती बघून घ्या एकदा. ओके. 4 आणि 4 8 आणि 2 13 मार्क झाले आणि तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. बरं याच्यानंतर सांगतो, याच्यानंतर ट्रुथ टेबलच. पुन्हा याची एक गॅरंटी आहे 3 ते 4 मार्क म्हणूया आपण. पकडूया 4 मार्क, लक्षात घ्या. लॉजिक तर सगळाच करायचा आहे. पण मी तुम्हाला पहिल्यांदा ट्रुथ टेबल त्यातलं करायला सांगतोय. ते जमलं तर स्विचिंग सर्किट आहे, पण थांबा. याच्यानंतर मात्र सांगतो, लक्षात घ्या. याच ऑर्डरनं आपण चाललोय, की याच्यानंतर घ्या तुम्ही इंटिग्रेशनचे थेरम. ऑलमोस्ट 8 मार्काला येतात परीक्षेमध्ये. पण त्यात डेफिनाइट, इनडेफिनाइट हे दोन्हीही कन्सिडर करा. प्रॉपर्टीज
इंटिग्रेशन ऑफ स्पेशल फंक्शन्स त्याचे प्रूफ विचारले जातात आणि इथं मी लिहिणार आहे, सांगतो समजून घ्या, हार्ड वर्क. खूप प्रयत्न करायचे आहेत. ह्याच्या खाली लगेच जायचंच नाहीये तुम्हाला इनिशियल लेव्हलला. इथे तुम्हाला हे 8, 8, 8 किती झाले मार्क? 18 आणि 24 27 मार्क झाले. जवळ-जवळ 30 मार्क. बरं याच्यानंतर काय करायचंय सांगतो लक्षात घ्या. हे झालं की वाटल्यास ब्रेक घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो आणि ब्रेक नंतर स्टार्टच करायचंय ट्रिगोनं आणि त्याच्यानंतर व्हेक्टरनं. दोन्ही मिळून वायटी आपल्या YouTube चॅनलवर जवळ-जवळ 20-25 व्हिडिओज असतील. पण आपले व्हिडिओज हे शॉर्ट असतात. 0 टाईमपास असतो लक्षात घ्या. 10, 15, 20, 15-20 मिनिटाचे व्हिडिओ असतात. अरे दोन्ही मिळून ट्रिगोचे 10 मार्क आणि व्हेक्टर कदाचित 7-8 मार्काला असेल. जर ऑलमोस्ट 15 प्लस स्कोर तर इथंच होणार आहे तुमचा. 15 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला मिळणार आहेत. मी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फक्त थेरम करायला सांगितलेत, न्यूमेरिकल नाही. मी तुम्हाला इंटिग्रेशनचे फक्त थेरम प्रॉपर्टीज करायला सांगितलेत. तुम्हाला सांगतो UV-DX बाय पार्ट्स, ते डॉट 1 बाय पार्ट्सच्या 3 रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मी तुम्हाला सांगतोय ते लक्षात घ्या. एवढं केलं तरी 40 मार्काचा हातातले मार्क आहेत हे लक्षात घ्या. बरं याच्यानंतर पुढं काय? टॉपिक अजून राहिलेले आहेत. सांगतो. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, ताकद लावा. टोटल 10 मार्क आहे. त्यातले 2-3 मार्काचं फिक्स इथं दिलंय. पण बाकीचे पण फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, बायनॉमियल आणि प्रोबॅबिलिटी. मी तिकडच तुम्हाला पाठवणार आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन हे ॲट एनी कॉस्ट 2 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन मोस्ट ईझी आहे. आता लाईन प्लेन तुमच्या क्षमतेवर अवलंबून आहे. तुम्हाला जमतंय व्हेक्टर केलं तर लाईन प्लेन पण होऊ शकतं. पण इनिशियल लेव्हलला मी तुम्हाला सांगतो मॅट्रिक्स मॅट्रिक्स मधलं आपण मी इथं काय तसं कन्सिडर केलेलंच नाहीये लक्षात घ्या, समजून घ्या. पण मॅट्रिक्स सुद्धा इम्पोर्टंट आहे. इन्व्हर्स किंवा ती मेथड ऑफ रिडक्शन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लॉजिक, त्याच्यानंतर ट्रिगो फंक्शन वेक्टर तर मी घेतलंय ते लक्षात घ्या. यात काय राहिलंय सांगू का तुम्हाला? ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, एल-एम-व्ही-टी, रोल्स थेरम, मॅक्सिमा, मिनिमा, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, डिफरन्शियल इक्वेशन. आता मी तुम्हाला सांगतो 1 मार्क अँड 2 मार्क पी-वाय-क्यूज. शोधून करायचे. 2 मार्क पी-वाय-क्यूज प्लस सगळे एम-सी-क्यूज. हे फक्त एम-सी-क्यू मला पी-वाय-क्यू पाहिजेत बास. एका वेळेस एक न्यूमेरिकल करत जायचं. ओके. मग मॅथ्ससाठी मी बाजूला सरकतोय लक्षात घ्या. ही स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीनं गेला तर तुमची भीती कमी होईल. बऱ्यापैकी चांगला स्कोर पण होईल बोर्डच्या एक्झाममध्ये. पण तो बेस्ट स्कोर असणार नाहीये. बरं ज्याचा स्कोर बेस्ट आहे त्याला हे सांगायची गरजच नाहीये. जो ऑलरेडी पैकीच्या पैकी मार्क्स मॅथ्समध्ये पाडतोय ना, तो थोडंच डेरिव्हेटिव्हच्या थेरमवर थांबणार आहे. तो सगळं करेल की नाही? म्हणजे ही स्ट्रॅटेजी मी देतोय तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. हां, तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मॅथ्स एका दिवसात करावं लागणार आहे. कारण काही जरी झालं तरी आपल्याला महत्त्व द्यायचं आहे रिव्हिजनला. मग आता मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही केमचा पेपर दिला. ओके, केमचा पेपर देऊन तुम्ही जेव्हा घरी येणार तेव्हा तुम्ही 4 वाजता अभ्यासाला बसणार. ह्या गोष्टी ज्या आत्ता सांगितल्यात ना, ह्या आत्ता करायच्या आहेत. ह्या जानेवारी एंड पर्यंत तुम्हाला हे 2 वेळा रिवाईज करायचंय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तिसरी रिव्हिजन पण करायची आहे तुम्हाला. या मेथडनं जायचंय, पट होतंय का हे बघायचंय. अगदी रिलॅक्स मोडमध्ये अभ्यास करायचं बंद करा. रिलॅक्स मोडमध्ये अभ्यास करायचं बंद करा. तुमचं स्पीड इन्क्रीज करा. कॉन्सन्ट्रेशन वाढलंय एक्झाममुळं. आता ते तणाव नाहीये, पण एक्झामची एक भीती असते, त्यामुळे अभ्यास होतोय हे लक्षात घ्या. बरं, आता 4 वाजता अभ्यासाला बसल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, अगदी पहिला स्लॉट तुम्ही 4 ते 8 करणार हे मला माहिती आहे. 4 तास. कदाचित त्या 4 तासात हे सगळंच कव्हर होईल. ओके. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सुद्धा 9 ते 11 तुम्ही बसू शकताय आणि दुसऱ्या दिवशी तो शेवटचाच एक पूर्णपणे दिवस तुमच्याकडे असणार आहे. संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत अप टू 4 पीएम पर्यंत नेक्स्ट डे तुम्हाला पूर्णपणे सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि संध्याकाळी 4, 4:30, 5 वाजल्यानंतर फायनल रिव्हिजन करायची आहे. ती फायनल रिव्हिजन करूनच तुम्ही झोपणार आहात आणि पहाटे उठून लास्ट मोमेंट रिव्हिजन रिव्हिजन करायची आणि मग पेपरला जायचं आणि मग मला पेपर झाला की कमेंट करून सांगायचं की सर पेपर बेस्ट गेला म्हणून. हां, का नाही जाणार? 3-3 वेळा, 4-4 वेळा, 5-5 रिव्हिजन होते ना. मग जानेवारी महिन्यात तुम्ही 2 वेळा तसं रिवाईज करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात एकदा रिवाईज करणार आहेत. तुम्ही एक्झामच्या वेळेस 2 रिव्हिजन करणार आहात लक्षात घ्या. मग का नाही येणार?
तरी मी तुम्हाला सांगतो रिव्हिजन पहिलेच्या आता ह्या महिन्यात तुम्ही जो अभ्यास करणार आहे ना, परीक्षेला 20-25 दिवस उरलेले असताना म्हणूया आपण, त्यावेळेस नोट्स बनवा. मग नोट्स कशा बनवायच्या सर? अरे जो प्रॉब्लेम येत नाही त्याला हायलाइट करून ठेवा फक्त बास. तो नेक्स्ट टाईम पुन्हा बघायचा आहे. इंटिग्रेशनमध्ये काही टिपिकल सबस्टिट्यूशन आहेत, नाहीत आठवत पुन्हा लक्षात घ्या. त्यामुळे ते करायचंय. करणार आहे तुम्ही मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.